Now we see the derivative as a rate measure. For that purpose, we know that y equal to f of x, that is differentiable function at x equal to a, and in that case x changes to a plus h. Similarly, y changes to, or f of x changes to f of a to f of a plus h. Now we take the change in x. Change in x is h. Change in y, or that is f of x, that is given here, f of a plus h minus f of a, that is the change in f of x. Now we take the average, means we write like this, f of a plus h minus f of a divided by change in x we are taking here, a plus h minus a. In the denominator, a minus a get cancelled. We have f of a plus h minus f of a divided by h, and if you take limit as h tends to 0 to that average, we get here limit h tends to 0, f of a plus h minus f of a divided by h, and that is nothing but the f dash of e. Means what we get here? We get here the definition of derivative, or it is also known as first principle of derivative. It implies that derivative is useful to measure the rate, and its example we have to see. By using the example, we can follow what is the derivative as the rate measure. If you take simple example, by using that example we learn about the rate measure, means in the rate measure how we can apply the derivative. For that purpose, example I am taking here. Example is like this: a stone is dropped into the quiet lake, and waves in the form of circles are generated radius of circular wave radius of circular wave increases at the rate of of 5 centimeter per second, full stop, at the instant when the radius of the circular wave is 8 centimeter
how fast the area enclosed is increasing. In that example, we are learning the rate measure. For that purpose, see the example. Example is simple. A stone is dropped in the lake. म्हणजे एका शांत सरोवरामध्ये आपण दगड टाकत आहात. ते दगड टाकत असल्यामुळं वेव्हज तयार होतात आणि वेव्हज तयार झालेल्या ह्या वाढत जातात सर्क्युलर टाइप मध्ये आणि त्याचा रेट दिला त्या वाढण्याचा 5 सेंटीमीटर पर सेकंद. क्वेश्चन महत्वाचा आहे. ॲट द इन्स्टंट रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर. त्या जर सर्कलची रेडियस 8 सेंटीमीटर असेल तर ते एरिया किती इन्क्रीज होईल त्या सर्कलचा ते तुम्हाला काढायचं आहे. तर याच्यामध्ये चेंजेस महत्वाचे आहेत. तर चेंजेस पहा काळजीपूर्वक. तर या एक्झाम्पल मध्ये सर्क्युलर वेव्हज इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे रेडियस चेंज होऊ लागली. म्हणजेच तुम्हाला दिलं dr/dt असं दिलंय. कॅपिटल R इंडिकेट्स द रेडियस आणि त्याचबरोबर तुम्हाला हे कॅपिटल Rच दिलंय. म्हणजे या रेडियसला तुम्हाला ते किती एरिया इन्क्रीज झाला ते काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्क्युलर फॉर्म आहे त्याच्यावरून त्याचं सोल्युशन सहज उपलब्ध होतं. त्याच्यासाठी काय लागतं फक्त तर एरिया ऑफ सर्कल असं लागतं. जर आपण एरिया ऑफ सर्कल कॅपिटल A न डिनोट केलं तर त्याच्यासाठी रूल आहे पाय r स्क्वायर. फक्त एवढ्या रूलवरून तुम्हाला पाहिजे ते टर्म काढता येतं. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रेस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल A विथ रेस्पेक्ट टू t दॅट इज dA/dt असं मिळतं. RHS ला पहा पाय हे कॉन्स्टंट टर्म आहे आणि r स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह व्हेरिएबल आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळतोय 2r इंटू r चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू t. ते डेरिव्हेटिव्ह मिळेल dr/dt असं मिळतं. आता ह्याच्यामध्ये सहज आहे. dr/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. ते तुम्हाला दिले इथं 5 सेंटीमीटर पर सेकंद. त्याचं कॅपिटल R 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. फक्त व्हॅल्यू ठेवा आणि पाहिजे ते टर्म तुम्हाला उपलब्ध होतं. म्हणजे तुम्हाला काढता येतं पाय इंटू 2 इंटू हे कॅपिटल R म्हणजे 8 असं दिलंय आणि dr/dt आपण दिलेलं आहे इथं चेंज ऑफ रेडियस दॅट इज 5. प्रॉडक्ट घ्या 8 पंचे 40 गुणिले 2 म्हणजे 80 पाय असं तुम्हाला काय मिळतं रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रेस्पेक्ट टू t असं मिळतं. आणि हा त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही सहज असं सांगू शकता द एरिया एनक्लोज्ड इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद असं लिहिता येतं. हा त्याचा रिक्वायर्ड रिझल्ट आहे. म्हणजे इथं तुम्हाला रेट मेजर साठी डेरिव्हेटिव्ह वापरावा लागला. हा डेरिव्हेटिव्ह इथं अप्लाय करता येतो. म्हणजेच ॲप्लिकेशन इथं उपलब्ध होतं आणि तुम्हाला या पद्धतीनं अशा साध्या एक्झाम्पलचा रिझल्ट उपलब्ध होतो. असंच मी दुसरं एक्झाम्पल घेतोय. सेकंड एक्झाम्पल पहा. तेही याच पद्धतीचं आहे. रेट मेजरवरच दुसरं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. ए स्पेरिकल सोप bubble is expanding. Bubble is expanding so that
its radius is increasing, radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter. In that case also we have the spherical soap bubble. आपण साबणाचं पाणी घेऊन त्याच्यापासून जर असे बबल्स तयार केलेले पाहिले आहेत तर तोच इथं एक्सपेरिमेंट आहे किंवा एक्झाम्पल आहे. तर त्याचे बबल थोड्या वेळानं फुटतात. त्याचं कारण आहे थोड्या वेळानं त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतं आणि ते बबल्स मोठे होतात आणि ते फुटतात. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे पहा. ते एक्सपांड होतात म्हणजे त्याची रेडियस वाढते. तर त्याची रेडियस किती रेटनं वाढते ते दिलंय 0.02 म्हणजे कॅपिटल dr/dt असं तुम्हाला दिलंय 0.02. आणि तुम्हाला काढायचं आहे सरफेस एरिया किती इन्क्रीज झाला जर त्याची रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर इथं सरफेस एरिया असं काढ. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया काढायचं आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ एरिया ऑफ द सर्कल काढायचं होतं. तर इथं सरफेस एरियासाठी तुम्हाला फक्त रूल माहित असणं आवश्यक आहे आणि तो रूल आहे सरफेस एरिया ऑफ द सर्कल इज S = 4 pi r². हे कॅपिटल R घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 4 pi r² दॅट इज द रिक्वायर्ड रूल. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह काढा. त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळेल ds/dt = 4 pi कॉन्स्टंट आहे ॲज इट इज असं राहतं. r² चा डेरिव्हेटिव्ह मिळतोय 2r × r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt असं मिळतं. आता पाहूनच तुम्हाला त्याच्यातल्या व्हॅल्यू ठेवता येतात. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस 0.02 कॅपिटल R 5 असं दिलंय म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन असं उपलब्ध होतं 4 pi × 2 × r ची व्हॅल्यू 5 आहे. dr/dt आहे 0.02 असं आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन पहा. कॅल्क्युलेशन मध्ये याचा प्रॉडक्ट 10 गुणिले 4 म्हणजे 40, 40 गुणिले 2 म्हणजे 80 आणि 80 असं लिहायचं आहे. 2 नंतर दशांश म्हणजे 0.080 पाय असं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद तुम्हाला काय मिळतं रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया असं उपलब्ध होतं.